शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। शंकरं शंकराचार्यः सद्गुरुं सर्वसन्निभः। सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकं नमामि परमाचार्यं श्रीमत्शंकरधारिणं। सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वंदू आचार्य शंकरु जो ग्रंथार्थ विवेक चतुरु सारुणी कर्मठ तेता विचारू प्रबोध दिनकरू प्रकाशिला। अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली। आनंदाचे तू मूळ तेथे आटती प्रमाणांचे जळ आपणा सारिखे सकळ करोनी ठेले। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांचे श्रीचरणी साष्टांग दंडवत करतो। परमपूज्य मंदाताई यांच्या चरणारविंदांना नतमस्तक होतो। आचार्य आदरणीय प्रकाशशास्त्री मुळे यांना नमन करतो। माझे सर्व आचार्य बंधू आणि भगिनी यांना वंदन करतो। आपण श्रोतृवृंद आपल्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो। पुष्कळदा आपली गाडी इंजिन चालवून नेत असतं, तसं माझं झालं। मग खाली जात असताना जयश्री त्यांची भेट झाली आणि त्यांना म्हटलं, बरं आहे बा, तुमच्या मागे माझा डब्बा येणार। तर त्या म्हणल्या, नाही नाही, आपण सोबतच आहोत, मागे पुढे असं काही नाही। पण त्याचा उलगडा मला त्यांच्या बोलण्यातनं झाला की त्या जर ओपनिंग बॅट्समन आहे तर मी रनर आहे, दोघांनाही ग्राउंडमध्ये एकाच वेळी जावं लागतं। तर त्यांचं तेही वाक्य खरं ठरलं। दुसरं महत्त्वाचं वाक्य होतं की नेती नेती दोनदा का म्हटलं। त्यातलं पहिलं नेती शब्दाचा अर्थ 3 ओळींमध्ये आहे आणि दुसऱ्या नेती शब्दाचा अर्थ 4थ्या ओळीमध्ये आहे आणि ते दोन्ही मी सांगणार आहे आज। नच प्राण संज्ञ होतं कसं की आचार्यांबद्दल बोलायला झालं की मनाला इतकं भरतं येऊन जातं की, कारण की भगवत पूज्यपादांची जी अद्वैत मांडणी आहे, त्यांची जी विचारसरणी आहे, व्यतिरेकी पद्धतीतून त्यांनी केलेला निखालस खुलासा आहे, तो निरुत्तर करणारा असतो। त्यानंतर साधक निशंक पण होतो आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। ते शब्द सम्राट आहेत आणि शब्द प्रभू पण आहेत। ही आचार्यांचं जे वैशिष्ट्य असतं ना, त्यांचं मुख्य कार्य जर काही असेल तर अद्वैत तत्वज्ञानाची बिनतोड मांडणी हे आहे। आणि त्यांचं दुय्यम कार्य जर कोणतं असेल तर सनातन वैदिक धर्माची पुनर्स्थापना हे आहे। पहिलं कार्य काय आहे? तत्वज्ञानाची बिनतोड मांडणी, जी पुन्हा कधीच कोण म्हणू शकणार नाही, आणि मग पुनर्स्थापना। आचार्यांनी पहिले पाया तत्वज्ञानाने उभा केलेला आहे आणि मग पुनर्स्थापना केली। त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य माणसाला
प्रवास करताना इकडे तिकडे भटकण्याची, काटेकुटे लागण्याची सुतराम शक्यता नाही, इतकं ते व्यतिरेकामध्ये सगळं साफ करून टाक. मोबाईलमध्ये एक ॲप आहे ते स्वच्छ करण्याची, आणि ती ॲप पुन्हा काही दिवसांनी म्हणते की आता पुन्हा कचरा जमलाय, स्वच्छ करा. पण आचार्यांची ॲप अशी आहे की जिने एकदा स्वच्छ केलं ना तर पुन्हा कचराच नाही जमत. श्रेष्ठ ॲप कोणती सांगा? असो, 6 कडव्यांमध्ये स्वरूपाचा निश्चय करून दिला. 6 कडव्यांमध्ये करून दिला का हो? एकाच कडव्यांमध्ये करून दिला. पण आमचा जो कचरा आहे तो 5 कडव्यांमध्ये आहे, आणि त्याला स्वच्छ करण्याचं काम त्यांनी आपल्या सडेतोड मांडणीमध्ये केलं. म्हणून त्यांच्या मांडणीला मंडनात्मक मांडणी असं म्हणतात. पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. आणि पूर्व पक्षाला मांडायचं आणि असा मांडायचा की त्यानंतर शंका शिल्लक राहणार नाही, आणि मग त्या सगळ्या मांडणीला मुळासकट उखडून टाकायचं की पुन्हा कोंबसुद्धा येणार नाही. आणि म्हणून शास्त्रीजींशी बोलताना मला वाटतं कालच आचार्यांची भाषा निघाली आणि मग बोलायला सुरुवात झाली. म्हणून सांगताना असं वाटतं की असा मुळावर घाव असतो नच प्राण संज्ञे. प्रत्येक गोष्ट, आता रनर ही सुद्धा एक संज्ञा आहे बरं का दिलेली, तसं प्राण ही सुद्धा एक संज्ञा आहे. संज्ञा शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून जेवताना आपण चित्रावती घालताना मंत्र म्हणतो, प्राणापानो व्यान उदान समान. याच्यात पंचप्राण आले बघा. आता पंचप्राणचा विषय थोडासा नंतर, आधी प्राण. याच्यात सगळे प्राण आलेत. प्राण इतके आहेत का? 5 आणि 5 10. कार्यपरत्वे त्यांचा भेद आहे. अंतःकरण किती आहे हो? 1. पण कार्यपरत्वे संकल्प विकल्पात्मक निश्चयात्मक कार्यपरत्वे त्यांना मनोबुद्धी चित्त अहंकार असं संबोधल्या गेलेलं आहे. जशी आपली आई एकच असते, परंतु ती आपल्या चुलत भावाची काकू असते, कुणाची मावशी असते, कुणाची आत्या असते. व्यक्ती एकच आहे, तसं प्राण एकच आहे, पण कार्यपरत्वे त्याला वेगवेगळ्या संज्ञा दिलेल्या आहेत, आणि त्या संज्ञेनुसार त्याचं कार्य विशद करता येतं. आणि त्यातून आपल्याला पुन्हा काय करायचं आहे? पंचामृत झालं काय आत्ता आपल्याला? तर पंचामृताचं प्राशन केल्यानंतर मला काय करावं लागेल? मला त्याचं पृथक्करण करून पुन्हा उभं करावं लागेल तुमच्यासमोर. म्हणून ते पृथक्करण, प्राण 10 नव्हे 5 5 एकच आहे, कार्यपरत्वे भिन्न झालं त्याचं पृथक्करण. आता मी प्राण नाही असं आचार्यांनी सांगितलं. किती 12ला की 12:15? 12ला सुरू केलं. बर, मी प्राण नाही असं आचार्यांनी सांगितलंय. आपल्याला वाटतं का मी प्राण आहे म्हणून? कधी कोणाला विचारावं? एखाद्या वेळेला आम्ही स्वतःला मनुष्य प्राणी म्हणू, पण प्राण म्हणत नाही. मग आता प्राण म्हणत नसताना मी प्राण नाही असं आचार्यांना का आवर्जून सांगावं लागतं? आम्हाला आम्ही प्राण आहो असं वाटत असताना या वाटण्याचं सुद्धा भान नाही आहे. केवढं अज्ञान आहे बघा. गडद अज्ञान कशाला म्हणतात? अंधार असतो ना, काळाकुट्ट अंधार असतो. त्या काळाकुट्ट अंधारामध्ये काजळाने उडी घेतली. कोणी घेतली? अमृतानुभवाचा माऊलीचा दृष्टांत आहे. काळाकुट्ट अंधारामध्ये काजळाने उडी घेतली, काय होईल? तसं मी प्राण आहे, ते अचेतन जड प्राण असताना मी प्राण आहे असं आम्हाला वाटत सुद्धा नाही, इतकं घन अज्ञान आहे. म्हणून आचार्यांना सांगावं लागतं, नच प्राण, मी प्राण नाही. थोडंसं बघूया. आमचं क्षेत्र आहे वैद्य मेडिकल. बोलवतात पेशंट, लवकर या, जरा गडबड वाटते आहे. जावं आपण, काय आहे बघायला. तर आजूबाजूचे जे असतात ते आपण जाऊन पोचण्यापूर्वी नाकापाशी दोरा नेतात.
आणि तो हलतोय का बघतात. आणि मग गंभीर चेहऱ्याने आपल्याला विचारतात काय आहे. म्हणजे तो दोरा, त्याच्यावरून त्यांनी निर्णय घेतला प्राण आहे की नाही. काही जणांना ते जमत नाही, तर छातीवर खाली होते आहे का, पोट हलत आहे का, अशा पद्धतीचा प्रत्येक जण प्राण आहे की नाही याचा आपापल्या परीने अंदाज घेतो. आणि प्राण नाही म्हणजे तो नाही या निष्कर्षावर. वास्तविक प्राण नाही म्हणजे आत्मा नाही असा होत नाही, पण आत्म्यालाच किंवा प्राणालाच आत्म्या समजल्या गेल्यामुळे अज्ञानवश आत्मा नाही असा आमच्यामध्ये भ्रम होतो. आणि या भ्रमातून आम्ही प्राण गेला म्हणून रडायला लागतो. प्राणपणाने रडतो बरं का. मग जीवाला वाटतं की काही झालं तरी माझा प्राण जाता कामा नये. मोठ्यातलं मोठं डॉक्टर लागेल, पण प्राणाला धक्का लागता कामा नये. म्हणून ऑक्सिजन सिलेंडर, प्राणवायू म्हणतात, ते जवळच ठेवा. काही झालं ना, सिलेंडर लावा, व्हेंटिलेटर लावा, पण चालू ठेवा यंत्र, प्राण जाता कामा नये. किती कासावीस आहे हो. या प्राणाचं आवागमन चालू असतं तोपर्यंत आम्हाला सुखाची नांदी आहे असं वाटतं. परंतु या प्राणांचा आम्ही उपयोग घेत असतो याची आम्हाला खूपदा कल्पनाच नसते. अगदी बसमध्ये जर सुटकेस ठेवायची असेल ना, तर आपण आत श्वास घेतो आणि मग ठेवतो. त्याला अंतर्कुंभक कसं म्हणतात. सुटकेस ठेवल्यानंतर लगेच श्वास सुटतो आणि पुन्हा आपण स्थिर होतो, त्याला बहिर्कुंभक कसं म्हणतात. रेचक पूरक ह्या त्याच्या आणखी सामान्य प्रक्रिया आहेत, सहज होणाऱ्या प्रक्रिया आहेत. आणि आमचा निश्चय असतो की ज्या अर्थी श्वास म्हणजे प्राण चालू आहेत त्या अर्थी तो आहे, म्हणजे तो म्हणजे आत्मा असं समजलं जातं. म्हणून भगवत पूज्यपाठ पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. नच प्राण, प्राण म्हणजे मी नाही. मग ते म्हणतात प्राण हा वायू तत्व आहे आणि वायू तत्व हे पंचभौतिक आहे. पंचभौतिक आहे ते अचेतन जड आहे, आणि जे अचेतन जड आहे आत्मा चेतन आहे. तर ते मी असू शकत नाही. आणि आत्मरूप मी चेतन असल्यामुळे प्राणाच्या असण्या नसण्यावर वाक्य काय, माझं असणं नसणं अवलंबून नाही. मग प्राण जाताना मी कासावीस व्हायला हवं का? आम्हाला दुसऱ्याचेच गेलेले सहन होत नाही, तर आमचे जाताना काय होईल. असं आपला आतील आनंद किंवा सहजता कायम राहिली पाहिजे. ज्याला त्यावेळी हे शक्य आहे त्याला प्राणजय साधला म्हणून समजा, आणि ज्याला हे शक्य झालं नाही त्याला प्राणजय साधलेला नसतो. म्हणून जीवनमुक्त अंतिम क्षणी 100% ओळखायला येतो की यांनी प्राणजय साधला आहे की नाही. किती प्राणावर उधन केलं म्हणजे प्राणजय साधला असं होत नाही. प्राण असण्या नसण्याने ज्याचा काहीही फरक पडत नाही आनंदात, त्यांनी प्राणजय साधला आहे हे लक्षात ठेवायचं. शास्त्रीजी दिसले म्हणून वाक्य वापरलं, सौ प्राणस्य प्राणाः, स उ प्राणस्य प्राणाः. आत्मा हा प्राणाचा प्राण आहे. काय आहे? प्राणाचा प्राण आहे. प्राण इति प्राणविदो भूतानीतीचे तद्विदः, मुंडक सांगतात. अशा पद्धतीने काका तर म्हणतात आत्मस्वरूपा लपवी प्राणादी भलते दावी. मायेची गंमत आहे. आणि मग ती प्राणच सर्वस्व आहे असं सांगतात. कथानक सांगत नाही की प्रत्येक इंद्रिय स्वतःला श्रेष्ठ समजत होता आणि मग उचलली या प्राणासरशी. कथा समजली सगळ्यांना, मग सगळे कासावीस झाले. आपला विषय, प्राण बलवान असला तरीही तो आत्मा नाही. प्राण म्हणजे आत्मा नाही हे आतमध्ये ठसलं पाहिजे. हा निर्णय माझ्या बुद्धीत झाला पाहिजे. आणि शास्त्र विचाराने मी आत्मा आहे हे आतमध्ये पक्क झालं पाहिजे. याला एक दिवस सहजता आली पाहिजे, दुसरा नाही. असं एक फक्त वाक्य इथे सोडून देतो आणि पुढे जातो. एखादा माणूस निर्भय असतो, मला मरणाची भीती वाटत नाही असं म्हणतो, तो प्राणसापेक्ष निर्भय असतो. लक्षात ठेवा. जसा सैनिक हातात बंदूक घेतल्यानंतर निर्भय असतो,
की नाही नाही मी तो उडवून देईल समोरच्याला, त्याला भीती नाही वाटत. तसं हा जो जीव आहे ना, हा मी प्राण आहे असं समजतो. प्राणसापेक्ष निर्भयता असते, प्राणनिरपेक्ष जी निर्भयता असते त्याला अभयत्व असं म्हणतात. ते खरं अभयत्व आहे, जे आपल्याला अंगीकारलं पाहिजे. त्याची जर व्याख्या करायची झाली तर ते कधीही जात नाही. असतची असे पाही असणे जय. एवढं पुरे झालं. म्हणून ब्रह्मचैतन्यांचं वाक्य आहे, प्राण गेल्यानंतरही नाम राहिलं पाहिजे. कोणतं नाम आहे होते? तो नामीच्या अभेदत्वामध्ये राहिलेलं. आता समजलं नाम आणि नामी यांचा अभेद आहे. 9 सप्तधातू, 7 धातू आहेत. रक्त, रस, अस्थि, मांस, त्वचा, शुक्र आणि दंत. यांच्या प्रमाणामध्ये बलाबलामध्ये जर कमी जास्त झालं तर आजारपण येतं. आजारपण हवं असतं का हो कोणाला? कोणालाही आजारपण नको असतं, पण डॉक्टरला आजारपण असलेले आजारी हवे असतात, आहे की नाही? असं मग जसं सांगितलं की त्यांच्यासाठी मोर नसून प्रिय आणि आपल्यासाठी मोर असून प्रिय, तसं डॉक्टरसाठी आजार असून प्रिय आणि रुग्णांसाठी आजार नसून प्रिय. आपण पुढे चालूया. आजार हा व्यावहारिक सत्तेतला आहे आणि त्याच्यासाठी पारमार्थिक सत्तेचा वापर आम्हाला, म्हटलं तर आधीचे प्रवचन मला मदत करतात. माझ्याजवळ काय विषय सुरू होता? पारमार्थिक सत्तेचा आजारासाठी कधीही उपयोग करू नये. मग जप जाप्य, या ग्रहाची शांती करा, त्या ग्रहाची शांती करा. स्वरूपाकारता झाली तर ह्या ग्रहांचा तुमच्यावर कुठलाही परिणाम होऊ शकत नाही, कारण ते ग्रह तुमच्या सत्तेवर आहेत. तुम्ही कुठे त्यांच्या सत्तेवर आहात? आणि म्हणून व्यावहारिक सत्तेचा पारमार्थिक सत्तेमध्ये आणून गल्लत करू नये, कारण ती स्वप्नवत आहे, मिथ्या आहे, कल्पित आहे. एका भाषेत सांगतो, वितथ आहे. व्यावहारिक सत्ता कशी आहे? प्रपंचो यदि विद्येत निवर्तेत न संशया, माया मात्र मिदम द्वैतम, हो अद्वैतम परमार्थतः. म्हणजे ते सांगतं आपल्याला. आणि त्याप्रमाणे मी सप्तधातू नाही, त्याच्यामुळे आजारपणाचा माझ्याशी जरा सुद्धा संबंध नाही. पण व्यवहारात आजारपणाचा दुरुस्तीचा प्रयत्न करायचा आहे, हे पण लक्षात ठेवा. क्षुद्व्याधिष्ट चिकित्सता प्रतिदिनम भिक्षौषधम भुज्यता, आचार्यांची आज्ञा आहे साधना पंचकमध्ये. क्षुद्व्याधिष्ट चिकित्सता, त्याची चिकित्सा करा, पण आजाराला घाबरण्याचं काही कारण नाही. व्यावहारिक आजारात पारमार्थिक ताकद वापरायची नसते. इतका जप केला की मग माझा आजार दुरुस्त होईल असं करायचं नसतं. जपात सामर्थ्य आहे असं नाही. परंतु आपल्याला मुरगुडवरून कोल्हापूरला जायचं असेल तर आपण यान घेऊन जाऊ का हो? नाही ना जाणार. सामर्थ्य आहे, पण कुठे कोणतं सामर्थ्य वापरायचं? डास मारण्यासाठी ॲटम बॉम्ब वापरायचा असतो का? तसं याचा उपयोग याच्यासाठी करायचा नसतो. नाही तर मग परमार्थाचा व्यवहार कधी झाला हे कळत सुद्धा नाही. आणि मग असं झालं की तो लाचार असतो. दैन्य येतं त्याच्यामध्ये. आजार दुरुस्त करण्यासाठी जर परमार्थाचा वापर करतो तर तो दीनवाणा झाला, तो लाचार झाला. आणि मग लाचारीचे वाक्य असतात, हत्ती गेला शेपूट राहिलं, लाकडं जाऊ द्या, आवडणार नाही तुम्हाला असे वाक्य. गौऱ्या गेल्या लाकडं राहिलेत, अशा प्रकारची ती जी भाषा असते ही दैन्यवाणी भाषा आहे की नाही? अशी भाषा आपल्या तोंडी कधीही येऊ नये. भिकाऱ्याला पाहिल्यानंतर आपल्याला कीव येते. असे दैन्यवाणी वाक्य पाहिल्यानंतर आपलीच आपल्याला कीव आली पाहिजे की असे वाक्य माझ्या जीवनामध्ये कधीही येता कामा नये. कारण मी जाणारच नाही ना. अहम कालत्रयातीत, देहत्रयातीत. मग जाण्याबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये खेद आणि दुःख होण्याचा जरा सुद्धा प्रयत्न असता कामा नये. कारण मी कोण आहे? अजर आहे. अजर आहे म्हणून अमर आहे. तर मग म्हातारपण आलं तर काय फरक पडतो? म्हातारपण मला थोडी आलं आहे, माझ्या देहाला म्हातारपण आलं. जर देहाला म्हातारपण आलं
तर त्याचा माझ्याशी काही संबंध नाही ना, मला त्याचं दुःख करून घेण्याचं काही कारण नाही. असो. पुढचा श्लोक आहे, नमे द्वेष राग. समोर बसलेच आहेत आचार्य. नभे लोभ मोह मदो नैव, या सगळ्या गोष्टी दिसणाऱ्या आहेत. श्लोकावर बोलणार नाही, या सगळ्या गोष्टी दिसणाऱ्या आहेत आणि याच्यामध्ये दिसत असूनही न कळणाऱ्या आहेत. कोणत्या? नवा पंचकोश. कुणाला तरी वाटतं का हो मी अन्नमय कोश आहे? अगदी जे धूळ असतं ना, धूळ, जसं लठ्ठ गले लठ्ठ कळतं का? गळा आणि छाती ह्याच्यात डिस्टन्स आहे हे कळत नाही, तो गले लठ्ठ शब्द प्रयोग आहे. तर त्याला सुद्धा असं वाटत नाही की मी अन्नमय कोश आहे किंवा माझं शरीर मला जड आहे. कधी जड वाटत नाही. गेंड्याला आपलं शरीर जड वाटलंय का? म्हशीला आपलं शरीर जड वाटलंय का? तसं बद्धाला आपलं शरीर जड वाटत नाही. उदाहरण बरोबर आहे ना? गेंडा आणि म्हशीची तुलना बद्धाशी केली आहे, कारण दोघंही जण आपली बुद्धी नाही वापरत. बद्ध सुद्धा आपली बुद्धी वापरत नाही, म्हणून तो देहाला आत्मा समजून बसतो. आणि असं जर झालं तर मग अप्लिकेशन नावाची गोष्ट परमार्थामध्ये टळून जाते. जपाची संख्या, माळांची संख्या, व्रत, वैकल्य, अनुष्ठान, यज्ञ, अन्नदान, या सगळ्या संख्यांमध्ये आमचं काय होऊन जातं? सांख्य दर्शन होतं, सांख्य योग नाही. शास्त्रीजी हसलेत. लक्षात ठेवा, सांख्य दर्शनामध्ये आत्मप्राप्ती नाही आणि सांख्य योगामध्ये आत्मेशिवाय दुसरं काहीही नाही. आलं सगळं? म्हणून आम्हाला निश्चित आमची मनोरचना तयार करून घेतली पाहिजे. आणि या सगळ्याचा कोशांचा मी प्रकाशक आहे, माझा कोशाशी तिळमात्र संबंध नाही, हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. तेव्हा मला ॲप्लिकेशन करता येईल. थोडा ॲप्लिकेशनचाही भाग घेणार आहे मी, की 5 कोश मी नाही हे मला कसं कळतं आणि हे मला कळलं आहे की नाही. कसं कळतं? आचार्यांच्या सांगण्याने कळतं. कसं सांगणं आहे ते पण बघूया, आणि मला कळलं की नाही ते पण बघूया. 1-2 कोशांबद्दल सांगेन. सगळ्या 5ही कोशांमध्ये सांगायचं झालं तर अर्धा तासात आता राहिलेल्या शक्य होणार नाही. म्हणून तत्त्वज्ञान हे फक्त शाब्दिक पातळीवर राहता उपयोगाचं नाही, त्याचा अनुभव आला पाहिजे. आणि अनुभवाच्या पातळीवर तत्त्वज्ञान आलं की त्याची मजा आहे. आणि ते तत्त्वज्ञान अनुभवाच्या पातळीवर येण्यासाठी आचार्यांनी विवर्तवादाचं मांडणी केली, अध्यासवादाची मांडणी केली, आणि त्या मांडणीतून असं निखालस सगळ्यांना अलगद बाजूला काढलं. लक्षात घ्या बरं का, अलगद बाजूला काढलं. तिथे जराही लिप्तता येत नाही, इतकं सहजपणे बाजूला निघता येतं. हा आचार्यांच्या अध्यासवादाचा सगळ्यात महत्त्वाचा पैलू आहे. केवढाही गुंता असतो परमार्थात, त्यातून निर्लेप कसं सुटता येईल आणि कमीत कमी वेळात कसं सुटता येईल, हे आचार्यांचं वैशिष्ट्य. मला रनर म्हणून इथे आणलं आहे ना, तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. एक, धावांची गती, धावणारा असतो ना रनर, आणि दुसरं ध्येय. गती आणि ध्येय यांची सांगड जुळली पाहिजे. नाही गती आहे आणि ध्येय सुटलं, गडबड झाली. कळतंय ना? एक ऑलिम्पिक रनर होता आणि त्याच्या घरात रात्री चोर गेला आणि तो गती आहे पण ध्येय सुटलं, हे सांगतोय. त्या ऑलिम्पिक रनरच्या घरी चोर रात्री गेला, त्याला काय माहिती? तो आपला खुडबुड करून त्याने एक 1.25 पोतं सामान गोळा केलं. त्या ऑलिम्पिक रनरच्या लक्षात आलं की काहीतरी आहे, म्हणून त्याने लाईट लावला. अरे, चोराने तर सामान घेतलं. लाईट लावल्याबरोबर चोर ते 1.25 पोतं खांद्यावर घेऊन धावायला लागला. जी काही त्यांनी भांडे गोंडे वस्तू घेतल्या ते धावायला लागला. हा त्याच्या मागे धावला. आता हा ऑलिम्पिक रनरच होता, हा तर त्याला पटकन पकडू शकत होता. चोराला वाटलं हा आपल्याला पकडून देईल, म्हणून चोरांनी पाठीवरचं सामान सोडून दिलं आणि समोर
पुन्हा पळायला लागला. मग चोराच्या धावण्याला गती आहे. याला वाटलं माझ्यासमोर धावतो का तू, मी तुझ्या समोर धावून दाखवतो. हा त्याच्याही समोर तो गेला धावत. चोर मागे आला, सामान घेऊन निघून गेला बाजूच्या गल्लीत. गती आहे पण ध्येय नाही. आपला विषय काय सुरू आहे? गती आहे पण ध्येय नाही. मी रनर म्हणून आलोय तर मग ध्येय तर लक्षात ठेवावंच लागणार आहे. आणि ते ध्येय आहे मी स्वरूप आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की द्वेष, राग, लोभ, मोह, मद या दिसतात गोष्टी. कधी कधी आपल्याला कळल्या नाही तरी समोरच्याला कळतात. पण मी अन्नमय कोश आहे हे समोरच्यालाही कळत नाही आणि बद्धाला तर नाहीच कळत. त्याच्यामुळे याच्यातून सुटका करून घेणं फार कठीण आहे. म्हणून विषय जरा जास्त सूक्ष्म आहे. आणि ते याच्यासारखं असतं की ध्येय जर चुकलं तर मेहनत वाया जाते. त्याचं अप्लिकेशन मला जमलं पाहिजे. आता मी अन्नमय कोश आहे का याचं अप्लिकेशन मी कसं बघणार? थोडंसं बघूया. सगळ्या कोशांचं सगळं अप्लिकेशन सांगणं शक्य नाही. कोश शब्दाला आवरण असं म्हणतात. कोश शब्द बंदिस्ततेमध्ये आणतो त्याला कोश म्हणतात. रेशीम किडा आपल्या रेशमाच्या कोशात मरतो शेवटी, माहिती असेल तर. म्हणून कोश हा तुम्हाला कुठे घेऊन जातो? पुनरपि जननम. फार फार मोठं दुःख असतं. म्हणून कोशाचं बंधन आहे. चांगले कोश असो की वाईट कोश असो, कोश हे नेहमी बंधनात्मक आहे, म्हणजे ते वाईटच आहे. आता चांगले कोश शब्द गेला बरं. बॉडीगार्डचा कोश सुद्धा प्रधानमंत्र्याला त्रास देतो. हो, अहो महाराजपणाचा कोश सुद्धा त्रास देतो. आणि मग बाकीचे पाया पडतात आणि याची गाडीची वेळ झाली असते, त्यावेळेला आतमध्ये राग आला असतो पण दाखवता येत नाही. आली की नाही पंचायत? रागावर बोलणार नाही आहे बरं का मी, तो पुढच्याच लोकांचा विषय आहे. तर कुठलाही कोश बंधनात्मक आहे आणि कोशाच्या बंधनातून मी बाहेर पडलं पाहिजे याचं भान मला राहिलं पाहिजे. त्याला ध्येय असं म्हणतात. कोशाचं बंधन असलं तर ते सुखकारक वाटतं, पण बंधन कोणतं सुखकारक नसतं. एक उदाहरण देतो. एका माणसाचं लग्न झालं होतं आणि त्याची बायको सुंदर होती. ती त्याला टाटा करायला फाटकापर्यंत यायची, पण आजूबाजूचे लोक बघायचे ती आल्यानंतर. याला ते आवडायचं नाही. आता याने विचारलं काय करू बा, हिला घरात जा म्हटलं तर रागील आणि बाहेर आली तर मला बरं वाटत नाही, काय करायचं? त्याला युक्ती सांगितली. त्याचा जो हितकर्ता होता त्यांनी सांगितलं की हिच्या अंगावर सगळे सोन्याचे दागिने मडवून टाक. झालं, त्यांनी तसंच केलं. ती आपल्या टाटा करायला बाहेरच्या फाटकापर्यंत आणली. तो म्हणजे बघ बरं, एवढे मोठे दागिने आहेत, ती फाटकापर्यंत आली, पण मग दागिने आहेत बरं का अंगावर? अरे हो. दुसऱ्या दिवशीपासून ती दाराच्या आतूनच टाटा करायला लागली. कोश कसा अडकवतो बंधनात. तिला वाटलं नाही आपण बंधनात आहोत, पण बंधनात आहे की नाही. तसे आपले पाचही कोश आपल्याला जबरदस्त बंधनात ठेवलेले आहेत. आम्हाला कळत नाही की आम्ही बंधनात अडकलो आहे. जसं दागिन्यांमध्ये अडकल्यामुळे आपल्याला बाहेर फाटकापर्यंत जाता येत नाही, हे भय या बंधनात मी आहे हे तिला कळलं नाही. तसंच असतं. अन्नमय कोशाबद्दल बोलूया. त्याला स्थूल शरीर असं म्हणतात. आम्हाला हे जड होत नाही म्हणून हे बंधन नाही हे पहिल्यांदाच सांगितलं. पण देह ही हाडांची मुळी, मी म्हणूनही कुरवाळी, आतमध्ये जळफळाट होतो. आवडत नाही असं ऐकायला. काही नवीन लोक आहेत त्यांना या ओबीचा अर्थच कळला नाही. असो, शरीरावर जर कोणी नावं ठेवले, काही नवीन लोकांचे चेहरे पाहिले, प्रतिक्रिया दिसल्या नाही म्हणून सांगतो. थोडे वऱ्हाडी शब्द वापरतो. लठ्ठ माणसाला बोध्या म्हटलं की खूप वाईट वाटते आणि रोड माणसाला हाडकुळा म्हटलं की खूप वाईट वाटते. म्हणजे अन्नमय कोश मी आहे की नाही? काही म्हणू ना, मी जर आत्मा आहे तर त्यांनी मला बोध्या म्हणू की किडक म्हणू, आपल्याला काय फरक पडतो? पण चेहरा बदलतो आणि चेहरा बदलला की फारच होऊन जातं गंमत. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो पेशंटला भेटताना, तुम्ही आज छान वाटताय बरं, हे वाक्य म्हणत चला. हो, तो बुस्टअप होतो त्याच्यामुळे. नाही तर मग समजलंच तुम्हाला. तर अन्नमय कोश मी नाही असे छोटे छोटे परिणाम माझ्यावर होता, उपयोगी नाही. काही लोक आई तिच्या बाळाला सुंदरच म्हणत असते. कोणतीही आई आपल्या बाळाला सुंदरच म्हणते बघा.
म्हणून बाळाचं नाव सुंदर ठेवतात किंवा रूपमती ठेवतात. आता ते रूप आहे की नाही हे इतक्या लहानपणी कितपत दिसतं देव जाणो. कारण आता माझा एवढा अनुभव आहे, जेव्हा बाळंतपण होतं आणि त्या बाळाला आणतात तेव्हा मुलीकडले म्हणतात अगदी हिच्यावर गेला, मुलाकडले म्हणतात अगदी ह्याच्यावर गेला, आणि ह्याचं हिचं लहानपण कोणालाच आठवत नसतं. ही वस्तुस्थिती असते. पण नेहमी सगळ्यांच्या तोंडचे वाक्य हेच असतात. आपला विषय अन्नमय कोशाचा सुरू आहे आणि हा अन्नमय कोश नुसता काय आहे, माझं अप्लिकेशन होत आहे की नाही याच्यासाठी बोलतोय बरं. मग आता अप्लिकेशन करायचं आहे तर आम्हाला अन्नमय कोशाच्या नाजूक मगरमिठीतून बाहेर आलं पाहिजे. व्याघात दोष वाटतोय का? नाजूक आणि मगरमिठी दोन शब्द एकत्र एका पाठी एक वापरले आहेत. भ्रमर तुम्हाला माहिती आहे सगळं. असो, कळिके माझी सापडे कोवळीया, इतकं मोठं लाकूड तो पटकन वेळेअभावी इतकं मोठं लाकूड तो कोठरू शकतो, पण कमळाची पाकळी काही त्याचा प्राण गुदमरतो, तो तिथे मरतो जातो, पण त्या पाकळीला छेदत नाही. अशा पद्धतीचा हा जो अन्नमय कोश आहे याला आम्ही जरा सुद्धा दुय्यम स्थान द्यायला तयार नाही. मी आत्मा हे प्रथम स्थान जर लक्षात आलं तर आम्ही अन्नमय कोशाला जपू, पण त्याच्या काळजीत राहणार नाही. काळजी घेऊ पण काळजीत राहणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आजकाल काय झालं, आता थोडंसं काळ बदलला. आम्ही अन्नमय कोश स्वतःला मानतो की नाही मानत, असं आम्ही नाही मानत ते अन्नमय कोश वगैरे असं म्हणतात सगळेजण. पण फ्लावर खाण्याच्या ऐवजी ब्रोकोली खातात, कमी तेल टाका म्हणतात, कमी गोड द्या म्हणतात. हे सगळं कशासाठी? अहो आजकाल लोक जेवत नाहीत, कॅलरीज खातात. विचारा खरं आहे की नाही? आणि चालत नाही, कॅलरीज जाळतात. त्यांच्या मोबाईलमध्ये असतात, तर किती कॅलरीज जळले आमच्या. अरे तुम्ही करा की, हे काय अन्नमय कोशाचा केवढा मोठ्या विळख्यामध्ये आम्ही आहोत हे आम्हाला लक्षातच येत नाही. प्रवचन करता ज्या वेळेला अस्थिर जायते वर्धते म्हणतो तेव्हा श्रोत्यांचे चेहरे छान असतात, पण त्याच्यानंतर काय म्हटलंय, विपरिणमते विपक्षीयते विनश्यती म्हटलं की असे असे कोमे जायला लागतात चेहरे. पहिले 3 विकार आम्हाला आवडतात आणि नंतर ते 3 विकार ऐकायला सुद्धा नको वाटतं, हो की नाही? आणि अशी जर परिस्थिती असेल तर मी अन्नमय कोश आहे हे माझ्या आतमध्ये दृढ करून घेतलेलं आहे. मी साधनाभ्यासाचं अप्लिकेशन केलं नाही, तत्वज्ञानाचं अप्लिकेशन माझ्या जीवनात झालं नाही, म्हणून पुढचे 3 विकार मला खिन्न करतात. आलेला माणूस जाणारच आहे, हे दुसऱ्याला सांगणं सोपं आहे. परंतु मी आलेलो नसून मी अजय आहे, कारण मी जन्मालाच आलेलो नाही. त्याच्यामुळे मला जाण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. जे जन्मलंच नाही ते मरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि एकदा जर हा निर्णय झाला असेल तर आपल्याला कोणी किती रोड झाले म्हटलं तरी वाईट वाटण्याचं कारण नाही. आणि आमची मानसिक स्थिती दुर्बल होता कामा नये. अप्लिकेशन सुरू आहे बरं का अन्नमय कोशात. असो, मी अन्नमय कोशातनं अडकलो आहे की सुटलो आहे हे ज्याचे त्यांनी आपापले फंडे जुळवून घ्यावे, समजावून घ्यावे. नाही तर मग असतंच सगळं. पुष्कळदा काय असतं, रुची म्हणतात. रुचीला चटक शब्द आहे मराठीत, आणि चटक हा कधी चटके लावून जाईल हे सांगता येतं. आणि आम्ही त्या चटक्यांच्या आहारी एवढं गेलो असतो की हे आमचे चटके आहे हेही आम्हाला कळत नाही. अन्नमय कोशाचं अप्लिकेशन कसं करायचं, मी अन्नमय कोश नाही आहे असं मला वाटतंय का हे तपासण्याचे सगळे रस्ते सांगतो मी तुम्हाला. मेनू कार्ड मेंटॅलिटी म्हणतात. जायचं, मला जे पाहिजे ते मी मेनू कार्डमधून बोलवेन. झालं. काय झालं याचा अर्थ? माझ्या जिभेचा चटक मी जरासुद्धा बदलू इच्छित नाही. उपलब्धी आहे, आर्थिक उपलब्धी आहे, मग मला हे पाहिजे, तुला जे पाहिजे ते तू घे, असं करता करता असं. आता जुने लोक म्हणतील आम्ही काही एवढं मेनू कार्डच्या मागे नाही,
आणि आम्ही काही मॅगी मंचुरियन मागत नसतो. तुम्ही आम्हाला असं नका म्हणू की आम्हाला खूप चटक लागली या अन्नमय कोशाची वगैरे वगैरे रुचीची. पण रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला, आता थोडीशी खिचडी थालीपीठं होऊ द्या, हा त्यातलाच भाग आहे. त्याच्यामुळे जुन्यांनी याच्यातनं सुटलं असं समजण्याचं अजिबात कारण. आमचं काय असतं, दुसऱ्याला दोष द्यायला मोकळे असतो. मागचे फार खाण्याच्या हौसीचे होते असंही म्हणतो, आम्ही स्वतःची सुटका करून घेतो, असं कधी नसतं बघा. कारण नाही तर इडली डोस्याला एवढं महत्त्व आलं नसतं महाराष्ट्रात. आलं आहे की नाही? जाऊ द्या. माझा अन्नमय कोश आणि चटकेविषयी केवढा जबरदस्त निग्रह असतो. आजच्या दिवशी बोलावं का? एकादशीला चेंज ऑफ फूड म्हणणारे लोक काय म्हणतात? आजच्या दिवशी सांगतोय, एकादशीला चेंज ऑफ फूड म्हणतात. आणि उपवासाची इडली, उपवासाचे डोसे असे पदार्थ शोधून काढले आणि मग त्यांचं कौतुक होतं. काय छान केलं तुम्ही, चटकेला कॉम्प्रोमाइज नाही केलाय. उपास करतो असं दाखवलं कोणाला? तुम्हा आम्हाला. पण परमेश्वरासमोर हा काय करतोय? अन्नमय कोशाला दृढ करतो आहे. असो, खूप बोलतो म्हटलं तर घड्याळ समोर जाईल आणि त्यांची भीती वाटते मला. वेळेत सांभाळलं पाहिजे ना. असंच कपड्यांविषयी आहे, असंच अनेक गोष्टींविषयी आहे. आणि असा स्वतःची परीक्षण स्वतः जर केलं तर मग जमतं बरं का. आणि स्वतःचं परीक्षण स्वतः केलं नाही तर जमत नाही बरं का. मंदाताई कायम पांढरी साडी नेसतात. चॉईस नावाची गोष्ट ठेवलेलीच नाही त्यांनी. काका ज्यांनी जे दिलं ते परिधान करतात. एक दिवस अशा प्रकारचा तरुणाला शोभेल असा शर्ट काकांना, काय जब्बा म्हणतात त्याला काहीतरी, तसा दिला आणि काकांनी तो सुद्धा घालून आलेत काका. असं नाही की मी या वयात कसा घालू, ते विचारच करत नाहीत. तुम्ही करत बसा काय करायचा, ते कपड्याचा विचार करत नाही, ते देहाचाही विचार करत नाही. आणि अशा पद्धतीने माझी मनस्थिती आहे का? शास्त्र विचार, प्रस्थानत्रयीचा विचार, संतांचा विचार हा मी करतो आहे का? पण तो मनमानी नसावा, शंकर भाष्याप्रमाणे असावा. तस्मात शास्त्रम प्रमाणमते कार्य अकार्य व्यवस्थित. अशा पद्धतीने आपल्याला समोर जायचं आहे. आणि कुठपर्यंत यायचं आहे? तो आत्मा मी आहे, शिवोहम शिवोहम. दुसऱ्या नीतीकडे चाललो आहे आपण आणि गांभीर्याने आपल्याला तिथपर्यंत जायचंच आहे. शेवटचा एक छोटेसे बाकीचे कोश सांगून देतो. प्राणमय कोश मी नाही. प्राणांचं एवढं वर्णन झाल्यानंतर मी प्राणमय कोश नाही हे फार सांगण्याची गरज नाही. प्राण अचेतन जड आहे आणि मी चेतन आहे. जे चेतन असतं त्याचा अचेतनाशी काहीही संबंध नसतो. अचेतन चेतनाच्या अधिष्ठानावर असतं, पण चेतनाला अचेतनाची जरा सुद्धा गरज नसते आणि नसते. एवढं जर आम्ही लक्षात ठेवून घेतलं तर मग आमचं काम झालेलं असतं. उदाहरणार्थ एखादं घेऊया, विजेवर यंत्र चालतं. वीज चेतन की अचेतन? जे चालवतं त्याला चेतन म्हटलंय आपण. आता विजेवर पंखा फिरतो, मग आता विजेला चेतन म्हणायचं की अचेतन म्हणायचं? थोडं सांगा. विजेची सुद्धा निर्मिती करणारा चेतन आहे लक्षात. आणि म्हणून वीज अचेतन आहे. जरी विजेमुळे पंखा चालत असला तरीही वीज अचेतन जडच आहे आणि विजेची निर्मिती करणारा चेतन आहे लक्षात. त्या चेतनाची निर्मिती वीज नाही करू शकत आणि विजेची निर्मिती पंखा नाही करू शकत. त्याच्यामुळे पंखा आणि वीज अचेतन जड आहे आणि स्वरूप आत्मा चेतन आहे. काकांच्या चेतन अचेतनच्या व्याख्या सगळ्यांना ठाऊक असल्यामुळे वेगळं मी सांगण्याचा प्रयत्न करत नाही. स्वतःला जाणतं आणि दुसऱ्यालाही जाणतं त्याला चेतन, स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला अचेतन असं म्हणतो. बंद्य घड्याळीमध्ये 8:30 वाजले असले तरी आपण त्याला 8:30 समजण्यात अर्थ नसला तरीही घड्याळ किती वाजले हे आपल्याला कधीही सांगत
नाही, आणि त्याच्यात 9 जरी वाजले तरी त्याला काही फरक पडत नाही, कारण अचेतनाचे 12 आधीच वाजलेले असतात. पण चेतनाच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनाचं काय करून घ्यायला पाहिजे, त्याने खऱ्या अर्थाने स्वरूपाकार होऊन जायला पाहिजे, आणि त्यासाठी आत्मषटकम आहे. विचार प्रक्रिया शिवोहम पर्यंत येऊन पोचली पाहिजे प्रत्येक कडव्यातनं. प्रत्येक कडव्यातनं. नाही तर तुम्ही म्हणाल की शेवटच्या कडव्यातच खरं खरं सांगितलेलं आहे. नाही, प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या ओळीत खरं खरं सांगितलेलं आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. महावाक्य भवनामध्ये आपण आहोत. शिवोहम हे महावाक्यच आहे, फक्त शब्द बदलले. अहम ब्रह्मास्मी आणि शिवोहम यात फरक काय आहे? फरक नाही आहे, पण थोडासा फरक आहे. अहम ब्रह्मास्मी हे साधनेमधून आलेलं असतं, आणि शिवोहम हा स्वरूपाकारतेमधून आलेला आहे. आचार्य ब्रह्मरूप झाल्यानंतर म्हणूया आपण थोड्या काळासाठी, मग त्यांनी शिवोहम म्हटलंय. आणि साधकांनी तत्वमसीचा उपदेश केल्यानंतर, मी ब्रह्म आहे हे जाणून घेतल्यानंतर, सर्वम खलु इदम ब्रह्म हा अनुभव आला की तो शिवोहम म्हणण्याच्या योग्यतेत आला. म्हणून अहम ब्रह्मास्मी आणि शिवोहम दिसायला सारखे असले तरी त्यात बारकावा एवढा आहे. असो, मनोमय कोश मी नाही. 5 ज्ञानेंद्रिय आणि मन याला मनोमय कोश असं म्हणतात. ज्ञानेंद्रिय मारून माझी भिस्त आहे. माझी म्हणजे आपल्या सगळ्यांची. मान्य आहे ना? कोर्टात सुद्धा आय विटनेसला महत्व आहे. म्हणजे ज्ञानेंद्रियावर भिस्त आहे की नाही? बस आलं याच्यात सगळं. 5ही ज्ञानेंद्रियांवर आमची जबरदस्त भिस्त असते. त्याच्याशिवाय आम्हाला कळतं असं आम्हाला वाटतच नाही. ज्ञानेंद्रियांशिवाय आम्हाला कळू शकत नाही असं आम्हाला वाटतं. जे ज्ञानेंद्रिय आम्हाला कळण्यासाठी मदत करतं, त्यांच्याशिवाय आम्हाला कळू शकत नाही असं वाटतं, ते बुद्धीचं कळणं खरं असेल का? ज्या ज्ञानेंद्रियांना स्वतःचं काय नाही आहे, लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन समजलं तुम्हाला मला काय म्हणायचं? मराठी शब्द एकदम मर्यादा पडतात. ज्ञानेंद्रियांना मर्यादा आहेत का? हो म्हणा, नाही म्हणा. नाही म्हणताय? अहो, मर्यादा आहे. उदाहरण देतो आता, नाही म्हटलं तुम्ही म्हणून. डोळा पाहू शकतो, ऐकू शकत नाही, वास घेऊ शकत नाही. वास घेऊ शकतो डोळा, ऐकू शकतो डोळा, मग मर्यादा नाही आहे का? ज्ञानेंद्रिय ज्या आय विटनेसला आम्ही एवढं महत्व देतो, त्या डोळ्याला 4 गोष्टी करताच येत नाही. शब्द, स्पर्श, रस आणि गंध या 4ही गोष्टीचा आस्वाद डोळ्याला घेता येतो. फक्त रूपाचाच आस्वाद घेता येतो. किती लिमिटेशन आहेत ज्ञानेंद्रिया. तरी आम्ही चक्षुर्वे सत्य, विज्ञान महत्वाचं विज्ञान, कारण ते आम्हाला, अरे कशाचं 4 ज्ञानेंद्रियांना जे कळत नाही ते शास्त्र श्रेष्ठ कसं असेल? किती शोध लावतो, ते श्रेष्ठ कसं असेल? म्हणून सर्वश्रेष्ठ काय असेल? मी कोण आहे हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. असो, दिसेल तेच खरं मानतं. हा दुसरा डोळ्याचा. मग मुंगसाचं उदाहरण दिलंय, ते आठवून पुढे चला. दिसेल त्यालाच खरं मानतो आणि मग ते सगळं खोटं ठरतं. हा दुसरा भाग. तिसरा भाग, ऐकलं तेच दुसऱ्याला सांगतो, आणि कर्णापाठव नावाचा दोष असतो हे विसरून जातो. एकमेकांना सांगायचं, विशेषतः ते हळू बोलून सांगायचं, तरीही ते अस्पष्ट. मी कोणत्या दिशेला पाहणार नाही. इतकं हळूहळू बोलतात, तोंडातनं हवा निघाल्यासारखं. काय असतं महत्वाचं ते देवच जाणो. जाऊ द्या. किती महत्वाचं असतं सांगू का? लहान मूल आईच्या कानात सांगतं, ती गोष्ट किती चिल्लर असते तेवढंच चिल्लर ते पण ते हळू सांगितलं म्हणजे त्याला एक काहीतरी वेटेज आल्यासारखं वाटतं. त्या दोघी पण मग खूप वेळ असं हळूहळू बोलतात. विषय पुढे चालूया. मनोमय कोश सुरू आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि मन हा विषय आहे. मनाच्या संगतीत आम्ही नेहमी राहतो. एकटं असताना सुद्धा आम्ही मनाच्या संगतीत राहतो, आणि कोणीच नसलं तर मनोराज्य करत बसतो. एकांते सुखम असते तर आम्ही विसरतो.
त्या मनाशिवाय ज्या दिवशी राहू ना त्या दिवशी त्या राहण्यात मजा आहे. पण ते अज्ञानजन्य मनाशिवाय राहणं नव्हे. ज्ञानजन्य मनाशिवाय राहणं ही समाधी अवस्था आहे. आपला विषय बाधसमाधीचा येतो आणि तो आपला पुढे येईल. म्हणून मनोजय नावाचा सुद्धा एक प्रकार आहे. प्राणजय जसा प्रकार आहे तसा मनोजय सुद्धा प्रकार आहे. मनात येईल ते आचकट बाचकट सगळं आम्हाला जर कापून काढता आलं तर काम होतं. अनेक साधकांच्या तक्रारी असतात की नेमकं साधनेला बसलं की नाही ते सगळे विचार मनात येतात. काय करू? दिवसभर नाही ते केलं तर साधनेला बसल्यानंतर आहे ते कसं येणार? एकदा डॉक्टर म्हणला, पेशंट आला होता आणि तो म्हणला, डॉक्टर साहेब काय करू, डायरिया झाला आहे आणि नको ते सगळं पडत आहे. तर म्हटलं, अरे तू खाल्लं सगळं आजकट बाजकट, काजू किसमिस कशी पडणार आहे? कसं शक्य आहे? आजकट बाजकट मनाने इकडे तिकडे भटकून घेतलाय स्वतःला आणि साधनेच्या वेळेला चांगले विचार आले पाहिजे. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? जसं पेरलं तसं उगवणार आहे ना. बाबुळी तर हे पेरलंय आपण, अंजिराचं झाड कसं येईल? येणार नाही. पण ठीक आहे, विचार येत असतील अशा प्रकारचे तर काय करू? ते कोणाच्या अधिष्ठानावर येतात? त्या अधिष्ठानाचं स्वरूप मी आहे. मग आता काय झालं? येणाऱ्या विचारांना आम्ही वेटेज नाही दिलं. बिनबुलाए मेहमान, घरी पाहुणा येतो की नाही, त्या पाहुण्याची जर आपण दखलच नाही घेतली, म्हणजे आल्यानंतर गोडधोड नाही करायचं, त्याला काही फारसं विचारायचंही नाही, राहा म्हणायचं पण नाही. विदर्भवाल्यांना सांगतोय बरोबर, इकडल्या पुणेकरांना नाही सांगत आहे, विदर्भवाल्यांना सांगतो की राहा म्हणायचं नाही. आम्हाला सवयच असते, अगदी राहू नये असं वाटलं तरी त्यात थांबून झालं 2 दिवस. तो म्हणतो बरं थांबतोच आम्ही आता. मला पुणेकरांना नाव नाही ठेवायचे बा. तर उद्देश असा आहे की मन जसं काही वागत असेल त्याला खतपाणी देऊ नका. बिनबुलाए मेहमानाला आपण जसं स्वागत करत नाही फारसं, तर मग तो जास्त वेळ येणार नाही, आणि नाही तर मग तो येईल. अशा विचारांचं स्वागतच करायचं, त्यांना राहू द्यायचं. ते ज्याच्या अधिष्ठानावर आले त्या अधिष्ठानाचं चिंतन करायचं. हळूहळू ते विचार मुक्त व्हायला लागतात, विरळ व्हायला लागतात, येईनाशे होतात, आणि एक दिवस जे व्हायला पाहिजे ते चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अशा पद्धतीने मी मनोमय कोश नाही याचा वापर मला करायचा असतो. नाही तर मनाचा बंध जबरदस्त असतो, तो बंध तोडून टाकता येत नाही. विचाराने त्याचे वाद करत करत जावं लागतं. सोपा उपाय आहे, पण तो तितका सोपा सगळ्यांसाठी नाही. तो सांगतो, काकांच्या पायाशी जर बसला ना त्यावेळेला निर्विचार स्थिती असते. प्रयत्न करून पहा, एखादं थोडंसं बोट लावा, खूप पाय दाबू नका, ती पण एक सवय झाली आहे. बोट लावलं काकांच्या पायाला ना तरीही आपण निर्विचार स्थितीमध्ये जातो, कारण ते ब्रह्मस्थितीत असतात ना. त्यांच्या स्पर्शाने सुद्धा आपण निर्विचार होतो. पण पायाचं बोट काढलं की मग पुन्हा विचार त्यांचं काय आक्रमण केल्याशिवाय सोडत नाही. म्हणून संतासवे बैसत. मग पुढे उपाय काय करायचा? सतत तर काही जवळ राहू शकत नाही, योगज्ञानी पैसा. अशा पद्धतीने विचार साधन करून त्यांचा सहवास मिळवायचा. आणि सहवासामध्ये निर्विचारता येतेच, मी आत्ताच सांगितलं. तो तुम्हाला प्रत्यक्ष सहवास सांगितला, हा वैचारिक सहवास सांगितला, ज्याने निर्विचारता येणार आणि मन शांत राहणार. म्हणून गुरोरंगी पद्मे मनश्चेन्न लग्न. मनाचं जर लग्न करायचं असेल तर श्री गुरूंच्या चरणारविंदांशी करायचं. बाकी कोणाशी लग्न करण्याची त्या मनाची तयारीच नाही. ते इतकं चंचल आहे की महापराक्रमी महारथी अर्जुनाच्या सुद्धा ताब्यात आलेलं नाही. नाही तर त्याला कृष्णापाशी तक्रार करावी लागली नसती. मग आमच्या ताब्यात येईल का? नाही. मग आमचा रस्ता काय आहे? गुरोरंगी पद्मे मनश्चेन्न लग्न. बस हा एकच रस्ता आहे. अशा पद्धतीने विचाराने हे जाणून घ्यायचं आणि 5 ज्ञानेंद्रिय आणि मन मी नाही हे समजून घ्यायचं. असं समजलं की आमचं जे काम व्हायला पाहिजे ते बरोबर होतं. मनाबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगतो. दिवसा असतं आणि रात्री गाढ झोपेत मन नसतं.
जे कधी असतं कधी नसतं. एखादा माणूस कधीतरी सोबत असतो आणि कधीतरी सोबत नसतो, त्याला आपण काय म्हणतो? आपला माणूस म्हणतो का? कधीच म्हणत नाही. म्हणून मन आपलं होऊ शकत नाही. मनावर विश्वास ठेवायचा नाही. त्याच्याशिवाय आम्हाला चैन पडत नसलं तरी आमच्याशिवाय ते रात्रभर राहतं. काय म्हणताय? कळतंय ना? त्याच्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही दिवसभर, पण आमच्याशिवाय ते रात्रभर चैनीच असतं. लक्षात ठेवा. पुन्हा जागं झालं की नाईलाजाने त्याला यावं लागतं. नाईलाजाने. आम्ही त्याला बोलवायचंच नाही हो. एवढी काळजी घ्या. आणि मनावर अवलंबून राहायचं नाही. मनाच्या तंत्राने चालायचं नाही. मी आत्मा आहे एवढ्या एकाच मंत्राच्या साह्याने त्याला मंत्र म्हणायचं बरं का. शिवोहम हा महामंत्र आहे आणि हा महामंत्र विचाराकरता दिलेला आहे आणि अनुभवाकरताही हाच महामंत्र आहे. आणि अनुभव आल्यानंतर दुसऱ्या नेतीचा रूप होण्यासाठी हाच महामंत्र आहे. 3 स्थिती सांगितल्या तुम्हाला मी आत्ता. हे सगळे निर्णय बुद्धीने घ्यायचे असतात आणि एवढे निर्णय घेतल्यानंतरही बुद्धिमय कोश मी नाही. निर्णय घेतल्यानंतर बरं का, पास झाल्यानंतर म्हणायचं. अहो अभ्यास काही फार मोठी गोष्ट नसते. पास व्हायच्या आधी नाही म्हणायचं. अभ्यास करायच्या आधी तर बिलकुलच नाही म्हणायचं. असो, बुद्धीमध्ये काही दोष आहेत. एकाला म्हणतात स्मृती आणि एकाला म्हणतात विस्मृती. तुम्ही म्हणाल विस्मृती हा दोष मला समजतो हो, पण स्मृती हा दोष कसा काय हो? नको ते आठवते. इतका प्रॉब्लेम असतो म्हातारपणी. सोडियम वगैरे कमी होऊ द्या, तुम्हाला कल्पना आहे असेलच काही ना काही. नको ते त्याला आठवायला लागतं आणि मग तो जे बरळतो ना ते ऐकणाऱ्याला ऐकवत नाही. म्हणून स्मृती हा सुद्धा दोष आहे. स्मृतीला विस्मृतीमध्ये भगवंतानी नेलं ही भगवंताची कृपाच आहे. जर 24 तास आपल्याला पूर्वजन्माच्या जर स्मृती आल्या असत्या ना, आता कोणीच इथे बसलं नसतं. थैथयाट झाला असता सगळा. पूर्वजन्माच्या स्मृती इतक्या हे असतात, स्वस्थ नाही बसू देत. स्मृती स्वस्थ बसूच देत नसते, कारण स्मृती मुळातच काय आहे? अस्वस्थ आहे. मग तुम्ही म्हणाल मी आत्मा आहे ही स्मृती आली पाहिजे की नाही? विस्मृती झाली म्हणून स्मृती आली पाहिजे. मी आत्मा आहे ही स्मृती नाही, हे वास्तव आहे. लक्षात घ्या. मी आत्मा आहे, मी मनुष्य आहे, ही काय स्मृती आहे का हो? हे वास्तव आहे. देहापुरतं म्हणायचं सध्या. वास्तविक वास्तव मी आत्मा आहे हेच आहे. त्याची स्मृती सुद्धा करण्याची गरज, कारण त्या स्मृतीने सुद्धा त्यात अडथळा आहे. आणि म्हणून कोणापासून शिकायचं? हे बुद्धिमतां वरिष्ठम. काय म्हणतो? देहबुद्ध्या तू दासोहम, जीवदृष्ट्या त्वदंशकः, आत्मदृष्ट्या त्वम एव अहम, इति मे निश्चिता मती. आणि त्यानंतर रामरूप झाले आहेत मारुतीराया. नाही तर मग श्लोकच म्हणायचा मगासारखा. आणि मग मगाच्या प्रवचनातला उदाहरणासारखा, आनंदमय कोश सुद्धा मी नाही. सगळ्यांना गाढझोप आवडते. झोप लागली नाही तर गोळ्या खायला सुद्धा आवडतात. कितीही गोळ्या खाल्ल्या तरी जाग आल्याशिवाय राहत नाही. ज्या अर्थी पुन्हा जाग येतो त्या अर्थी झोपेतला आनंद शिल्लक राहिलेला नाही. म्हणून जो शिल्लक राहत नाही, काही वेळाने संपून जातो, तो मी असण्याची शक्यताच नाही. कारण मी अमर आहे. मी कधीच जात नाही, कधीच लोपत नाही, कधीच नाहीसा होत नाही, कधी नष्ट होत नाही. छिन्न विच्छिन्न होत नैनम छिन्नंती शस्त्राणी. जर मी तसा आहे तर आनंदमय कोश सुद्धा मी नाही. खूप जण आनंदमय कोशाच्या साधना करतात, लक्षात. आणि म्हणून शून्याचे उपासक वाढलेत. पण साचेची पुढची विरा, जरी न येता स्वप्न जागरा, ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. गाढ झोपेत ज्या विचारांनी झोप लागली त्याच विचारांनी जाग येत असते. आणि जाग आला की पुन्हा डिप्रेशन येतं, म्हणून पुन्हा अँटी डिप्रेसिव्ह डोस घ्यावा लागतो. याचा अर्थ गाढ झोप हे स्वरूप असू शकत
नाही म्हणून आता अप्लिकेशन करायचं. अप्लिकेशन जसं मी मनोमय कोशात सांगितलं, अन्नमय कोशात सांगितलं, तसं इथे आपलं करायचं. मी गाढ झोप नाही, मी आत्मा आहे. मग मी झोपलो असताना कोणी मला हलवून उठवलं, खटकन चिडायचं नाही, वसवस करायची नाही. जर होत असेल तर मी आनंदमय कोश आहे. प्रत्येक वेळेला स्वतःला अप्लाय करून बघा की मी स्वतःला अन्नमय कोश समजतोय की मी स्वतःला आत्मा समजतोय, मी स्वतःला मनोमय कोश समजतोय की मी स्वतःला आत्मा समजतोय, मी स्वतःला विज्ञानमय कोश समजतोय की मी स्वतःला आत्मा समजतोय, अन्नमय कोश समजतो आहे की आत्मा समजतोय. आणि असं जेव्हा ॲप्लिकेशन कराल त्यावेळेला मग चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मग बोललो होतो पृथक्करण करायचं. त्यांनी एकत्रीकरण केलं होतं पंचामृताचं. आता आपल्याला पृथक्करण करायचं आहे. दही वेगळं, सहज वेगळं, साखर वेगळी, तूप वेगळं. आणि पृथक्करण केल्यानंतर जे जे वस्तू वेगळ्या होतात ते मी नाही. मग मी कोण आहे? शिवोहम शिवोहम. अशा पद्धतीने, कारण जे जे वेगळं होतं ना ते प्रकाश्य असतं, जे जे कळतं ना ते प्रकाश्य असतं. आणि प्रकाशक हा प्रकाशाला प्रकाशित करीत असतो. प्रकाश नेहमी नश्वर असतं आणि प्रकाशक कायम शाश्वत असतो. चलो, अशा पद्धतीने आत्मचिंतनाला सहजता आली पाहिजे. म्हणून गाढ झोपेतून उठताना सुद्धा, उठवल्यानंतर, मोडल्यानंतर बरं का, हां, आम्हाला सहजता असली पाहिजे. आमच्या आनंदाला मोडता येता कामा नये. जुने संस्कार हळूहळू हळूहळू तत्वमसीच्या बोधानंतर येतातच. आणि ते आलेले या बोधामुळे नष्ट होतात. का बरं येतात? एकदा नको त्या वस्तू साचल्या असल्या आणि पाहिजे त्या वस्तू आणल्या की माणूस नको त्या वस्तू काढतो. घरात नवीन फ्रीज आणला, तो फ्रीज ठेवायला जे जागा लागेल त्या जागेवरची वस्तू आम्ही काढून टाकतो की नाही? तसं नको ते विचार काढायचे आणि श्रीगुरूंनी दिलेला सोहमचा बोध त्या ठिकाणी रुजवायचा. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला हळूहळू जुने संस्कार पुसट होत जातात. विचाराने काढून टाकले जातात आणि नवीन संस्कार, तो मी आहे याच्याशी माझं ऐक्य पावायला लागतं. एकदा तसं ऐक्य पावायला लागलं की मग तो मी आहे यात स्थिर होता येतं. दुसरा नेती सांगतोय बरं का, हे स्थिर होता आल्यानंतर मला सोहममध्ये स्थिर होता येतं, याचा सुद्धा विसर पडला पाहिजे. जर याचा विसर पडला नाही तर पूर्णत्व, परिपूर्णत्व आलं नाही. अहम जेव्हा 6 मध्ये विरून जातो त्यानंतर मी अहमला 6 मध्ये विरवला हे सुद्धा शिल्लक राहत नाही. आणि मग जे राहतं त्याची आम्हाला कल्पना सुद्धा असत नाही. त्याला सहजावस्था असं म्हणतात. की दुसरं नेती, ही सहजावस्था ऐसी, तिचीही ऐसी तैसी, तीही न पडो मासी आनंद भोजनी. अशा प्रकारे निखळ तत्व आम्हाला या ठिकाणी अनुभवायचं आहे. एकदा जमलं तर मग ते दृढ आणि अपरिवर्तनीय स्थितीमध्ये येईपर्यंत मेहनत करायची आहे. आणि ती मेहनत एकदा जमली की जमलं. म्हणून शिवोहम हे सतत जाणलं पाहिजे. शिवोहम हे आठवलं पाहिजे. शिवोहम हे स्मरण केलं पाहिजे. आणि एक दिवस त्याच्या अनुभवाचं सुद्धा सहजता आली पाहिजे. मी हे करतोय बा, हे सुद्धा शिल्लक राहता कामा नये. अशा पद्धतीने जे अंतरीत निवाले, आठविताही नाही भागले, विसरोनी नाही विसरले स्वस्वरूपाते. विसरोनी नाही विसरले, आठव नाठव सगळं संपलं, झाला पांडुरंग. ही ती सहजावस्था दुसऱ्या नेती तिथे घेऊन जाते आपल्याला. अशी माझी यावी आणि ती शास्त्र विचाराने यावी, संत विचाराने यावी, प्रस्थानत्रयीच्या विचाराने यावी आणि त्याच्यामध्ये आपण असावं. असं असणं हेच खऱ्या अर्थाचं ध्यान आहे.
हे खऱ्या अर्थाचं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम याच्या अनुभवाची स्थिती आहे. या स्थितीलाही सहजता आली की त्याला अनुभव म्हणायला अनुभवी शिल्लक राहत नाही. जीवत्वानी शिल्लक राहत नसल्यामुळे अनुभवाला म्हणायला सुद्धा कोणीही नसतं. असं शिवस्वरूप डॉक्टर काकांच्या कृपेने आपण सगळ्यांना होता यावं अशी काकांच्या श्रीचरणी प्रार्थना करतो. थांबतो. राम कृष्ण हरी.